नमस्कार मैत्रिणींनो, कीर्तीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। या पावसाळी वातावरणामध्ये आपण बनवूया कुरकुरीत गरमागरम कणसाच्या दाण्यांची भजे म्हणजेच कॉर्न पकोडा। ही भजे बनवण्याकरता आपल्याला ही सगळे साहित्य आपल्याला लागणार आहेत। तांदळाचं पीठ, कॉर्न आणि बेसन। मिरची आणि आल्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे ग्राइंडरमध्ये थोडं त्याला क्रश करून घेतलेलं आहे। आता हे सगळे साहित्य आपण एकत्र करूया। हे स्वीट कॉर्न घेतलेले आहे मी। हवं तर तुम्ही जे आपले गावरान जे मक्याचे दाणे येतात तुम्ही ते पण घेऊ शकता। आणि हा संपूर्ण मिरची आणि आल्याचा क्रश मी इथे टाकते आहे। आणि हे सगळे बेसिक मसाले आहे। मी स्क्रीनवर याचं प्रमाण आणि काय काय टाकलं ते मी शो करते। हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि 1 वाटी बेसन। सध्या मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, पण आपल्याला 2 वाटी बेसन लागणार आहे। कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ, आणि आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया आपण। हे जे कॉर्नचे पकोडे आहे मैत्रिणींनो, खरंच सांगते खायला अप्रतिम लागतात। आपण कांदी भजे इतर बरेच भजे खातो, पण पावसाळ्यामध्ये जर कॉर्न भजे नाही खाल्ले तर काय खाल्लं असं झालं। कारण अतिशय चवीला भन्नाट लागतात, अगदी कुरकुरीत होतात। आणि या मिश्रणांची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची म्हणजे ती तेलामध्ये सोडताना आपल्याला भजे इझीचा बेटर रेडी झालेला आहे। आता काय करायचं, स्पून घ्यायचा एक, आणि स्पूनचं जे हँडल असते त्याच्या टिपवरती जेवढं येईल तेवढाच सोडा घ्यायचा आहे। एकदम सोड्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे। आणि त्याच्यावरती गरम गरम तेल टाकायचं आहे 2 स्पून, बस एवढंच करायचं आहे। त्याच्यामुळे भजे कुरकुरीत होतील आणि बॅटर हलकं होईल। आता आपण याला तळून घेऊया। तळण्याकरता मी कढई गरम करून ठेवलेलीच आहे तेलाची। आता याच्यात आपण भजे सोडूया। यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ जे वापरलेलं आहे, जर आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर काय करायचं, तुम्ही कॉर्नस्टार्चचा वापर करू शकता, किंवा तांदूळ ग्राइंडरमध्ये घेऊन सरळ बारीक करून टाकायचं। तांदळाचं पीठ रेडी होऊन जाणार झटपट। भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायची चूक करायची नाही। आधी त्या भज्यांचा रंग थोडा चेंज होऊ द्यायचा, थोडे ते सेट झाले की त्याच्यानंतरच मग त्याला अलटी-पलटी करायचं। आता ही बघा भजे तळून झाली आहे, काय जबरदस्त भजे रेडी झालेले आहे। मस्त, अतिशय कुरकुरीत आणि मस्त गरमागरम भजी रेडी आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खात राहा, मस्त रहा, आनंदी रहा।